हॅलो एव्हरीवन, आय एम बॅक विथ माय न्यू व्लॉग. तर आज मस्तपैकी सकाळी 6:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत एका टूरवर. खरं तर फार जवळचा दौरा आहे, पण फार मजा येणार आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि राहायला असंच उचलून घेतलं आहे आम्ही. सो माझे व्लॉग्स नक्की बघा. हे व्लॉग्स 3 सिरीजमध्ये पडणार आहे, कारण की आम्ही 3 दिवसासाठी चाललो आहे. सो नेहमीप्रमाणे आम्ही फॅमिली निघालो असल्यामुळे आम्ही अर्बेनिया बुक केली आणि ती सकाळी दारात उभी होती तिच्या ऑन टाईमवर. आणि मग आम्ही मस्तपैकी रेडी झालो आणि येऊन बसलो गाडीमध्ये. आता निघतानाची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच होती, त्यात ही मस्तपैकी गुलाबी थंडी. आणि मग हायवेला लागलो. आणि या ट्रीपमध्ये आम्हाला मजा येणार आहे, कारण की आम्ही काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायला चाललो आहोत. आणि रायासाठी तर ही ट्रिप फार खास असणार आहे. ते सगळे वेडेवाकडे फोटो आणि व्हिडिओ काढल्यानंतर मग भूक लागली आणि मग नाश्त्यासाठी थांबलो थेट मिसळ खायला. आणि काय लाजवाब मिसळ होती. आता मस्त मिसळवर ताव मारून झाल्यावर आपला नेहमीचा गरमागरम चहा हा झालाच पाहिजे. आणि माझ्या नंदा आणि मी आम्ही चहाप्रेमी आहोत. म्हणजे काही कुठल्याही टायमिंगला आम्हाला चहा द्या, आम्हाला तो चालतो. तर असं मस्तपैकी आम्ही चर्स केलं एकमेकींसोबत आणि मग निघालो पुढच्या प्रवासात. बरं, आता पुढे निघणारच तेवढ्यात ना एक इतका सुंदर व्ह्यू मला दिसला आणि तो बघून मला राहवलंच नाही फोटो काढायचा आणि व्हिडिओ. आत्ता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि थोडंसं त्या हॉटेलच्या मागच्या बॅक साईडला आल्यावर कळालं की इथून एकदम व्यवस्थित असा पुरंदर किल्ला दिसतोय माझ्या मागे. आणि ही पूर्ण शेती, इतका सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे हा व्ह्यू एकदम भारी, एकदम मूडच फ्रेश करून टाकला या व्ह्यूने आमचा. सो आता आम्ही इथून पुढे निघणार आहोत आणि मग पुढे आम्ही कुठे जातोय हे पण मी ब्लॉगमध्ये टाकणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. वाटेत ज्या नवीन गोष्टी दिसत होत्या ना, त्या बघायला आम्ही आवर्जून उतरत होतो, कारण की हा ट्रिपचा मोटोच तो होता की निवांत मनाला वाटेल तसं करत आपण जाऊया आता जिकडे आपल्याला जायचं आहे तिकडे. आणि खूप सुंदरशी फुलं दिसली. मग ती फुलं तोडण्याचा मोह मनाला काही आवरला नाही आणि त्याला आवरही घातला नाही मी खरं तर. मग पुढे निघालो आम्ही तिथून आणि फायनली जवळ यायला लागलं होतं आमचं डेस्टिनेशन. आणि त्याचेच व्हिडिओ आणि फोटोग्राफी काढताना ना सनसेटचा व्ह्यू आला होता आम्हाला आणि इतका भारी वाटत होता ना. आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनला. तर हे आहे MTDCचं रिसॉर्ट, जे की आहे गणपतीपुळेमध्ये. तर आम्ही पोहोचलो होतो गणपतीपुळेला. सो पोचल्या कसं ना, बॅग्स वगैरे सगळ्या ठेवेपर्यंत रायाचा काही पाय एका ठिकाणी थांबत नाही. मग त्याला पकडून आम्हाला सगळीकडे न्यावं लागतं. आणि मग रायाचा भाऊ आणि आम्ही त्याला असं पकडून घेऊन आलो रिसॉर्टवर. मग रायाने त्याच्या भावासोबत मजा केली. आता हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची मस्ती, भांडणं भयंकर चाललेली असतात. तर हिअर वी गो, हा होता आमचा रूम. आता एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी, खरंच चांगला रूम होता. म्हणजे जे एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा फारच चांगली सोय आणि सुविधा तिथे आहे. तुम्हालाही कधी गणपतीपुळ्याला जायचं असेल तर हे रिसॉर्ट बुक करायचं नक्की ट्राय करा तुम्ही. आणि मग त्यानंतर थोडासा डिनर केला, जो की आम्ही आणला होता आमच्यासोबत. आणि मग रायाला झोपवताना थोडंसं साईडला पण फेरफटका मारला. आणि जो व्ह्यू होता ना, तो काय आहे तो माझ्या व्लॉगमध्ये नेक्स्ट पडणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.